धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला हा सुंदर कॅन्डल स्टँड शिकवणार आहे। हा कॅन्डल स्टँड मी 6 नंबरचा मोत्यात बनवलेला आहे आणि शिवाय यासाठी आपण हे क्रिस्टल बीड सुद्धा वापरलेले आहेत। तर हे 5 नंबरचे क्रिस्टल बीड्स आहे। 6 नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यांना आपण 5 नंबरचे क्रिस्टल बीड्स वापरलेले आहेत। तर आता हे कॅन्डल स्टँड आपण हे जे छोटे बाजारात मिळणारे कॅन्डल्स आहेत याच्यासाठी इथे असे हे दिवाळीमध्ये सुद्धा वापरू शकतो किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा हे कॅन्डल स्टँड खूपच सुंदर दिसतात। यासाठी 6 नंबरचे मोती, 5 नंबरचे क्रिस्टल्स, 6 नंबरची सुई, 50 नंबरचा धागा किंवा 40 नंबरचा धागा डबल करून कात्री घेतलेली आहे। आता आपण बघूयात हे कॅन्डल स्टँड बनवायचे कसे। सुरुवातीला धाग्यामध्ये मी सुई घालून घेतलेली आहे आणि इथे मी 40 नंबरचा डबल धागा घेतलेला आहे। जर तुम्हाला सिंगल धागा घ्यायचा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठी साईज घ्यायची, म्हणजे 50 नंबर किंवा 60 नंबरही चालेल। तर आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला धाग्यामध्ये मी 6 पांढरे मणी घालून घेणार आहे। 1 2 3 4 5 6 पांढरे मणी घालून घेतलेले आहे आणि धाग्याच्या शेवटी आपल्याला असं इथे घेऊन जायचंय। यानंतर हा जो पहिला मणी आपण घातलेला आहे या मण्यातनं आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने सुई बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। आता 2 मण्यांमधनं मी परत एकदा सुई बाहेर काढून घेते, म्हणजे आपला जो हा राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल। अजून एका मोत्यातनं काढते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्ण धागा सगळ्या मोत्यांमधनं फिरवून घेतलात तरीही चालेल। जेवढी घट्ट वीण असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे। आता कुठल्याही एका पांढऱ्या मोत्यातनं आपली सुई निघालेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 5 पांढरे मणी घ्यायचे आहेत। 2 3 4 5 पांढरे मणी मी इथे घेतलेले आहे आणि कुठल्याही एका, म्हणजे ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आपल्याला सुई ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढायची आणि व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा आहे। यानंतर 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुद्धा सुई परत बाहेर काढायची आहे आणि हा जो मधला पांढरा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता आपल्याला हे सलग एका लाईन मध्ये असे 11 राऊंड करायचे। इथे मी जसे 2 राऊंड बनवलेले आहेत तसे तुम्हाला इथे एका लाईन मध्ये सरळ 1 2 आणि हे 2 धरून असे 11, टोटल 11 राऊंड तुमचे इथे एका लाईन मध्ये झाले पाहिजे। हे 11 राऊंड तुम्ही करून घ्या, मीही करून घेते आणि मग आपण पुढची स्टेप पाहू। आता अशा प्रकारे इथे मी 11 राऊंडची एक पट्टी बनवून घेतलेली आहे। आता ह्याच्या पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला ही जी पट्टी आहे ही अशी जोडायची आहे, म्हणजे आपला हा 12 नंबरचा जो राऊंड असणार आहे तो आपल्याला इथे जोडून पूर्ण करायचा आहे। तर आता इथे धाग्यामध्ये मी एका सेंटरच्या कॉर्नरच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता 2 पांढरे मोती घालायचे आहेत। 2 पांढरे मोती मी इथे घातले। यानंतर हा जो या साईडचा जो हा मोती आहे सेंटरचा, यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि आता इथे सुद्धा धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे आहेत आणि हा जो मोती आहे इकडचा, या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, अशा प्रकारे। आता इथे आपल्याला ब्रेसलेट कसं असतं तशा प्रकारे आपला इथे हा राऊंड तयार झालेला आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय तेही व्यवस्थित बघा। आता काय करायचंय आपल्याला की हा जो खालचा एक मणी आहे यातनं सुई मी बाहेर काढून घेते आणि आता आपल्याला हे जे 2 मणी आहेत, म्हणजे ह्या राऊंड मधला हा मणी आणि ह्या राऊंड मधला हा मणी, ह्या 2 मण्यांवर परत एकदा 6चा राऊंड तयार करायचा आहे। 6चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याकडे 2 मणी ऑलरेडी आहेत, त्यामुळे धाग्यामध्ये आता आपण फक्त 4च मणी घेणार आहोत। 1 2 3 आणि 4 मणी मी धाग्यात घेतलेले आहेत आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची, अशा प्रकारे।
असे सेम राऊंड. आता पुढे तुम्हाला परत हे जे दोन पुढचे मणी आहेत या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. आता इथे धाग्यामध्ये आपल्याकडे 1 2 3 मणी ऑलरेडी आहेत. मग 6चा राऊंड तयार करण्यासाठी धाग्यात आपल्याला फक्त 3च मणी घ्यायचे आहेत. मग आपण 3 मणी घेऊयात आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे. आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. इथे पण धाग्यामध्ये 3 मणी घ्यायचे आहेत. इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण राऊंड जे आहे हे अशा जसं खालचं आपण राऊंड पूर्ण केलंय त्यावरच आपल्याला अजून एक राऊंड हे पूर्ण करून घ्यायचंय. 3 मणी घालायचे आणि इथे शेवटी फक्त तुम्हाला 2च मणी घालावे लागणार आहेत. अशा प्रकारे हे तुम्ही राऊंड पूर्ण कंप्लीट करून घ्या आणि मग आपण पुढची स्टेप बघू. आता अशा प्रकारे हे खाली एकावर एक असे 6-6चे राऊंड आपण इथे पूर्ण करून हे एक ब्रेसलेट सारखी एक पट्टी बनवून घेतलेली आहे, राऊंड बनवून घेतलेला आहे. आता यानंतर काय करायचं ते व्यवस्थित बघा. आता खालच्या लाईनवर यायचं आहे आपल्याला आणि ह्या राऊंड मधला हा कॉर्नरचा मोती आणि ह्या राऊंड मधला एक्झॅक्टली त्याच्या शेजारचाच हा मोती, अशा 2 मोत्यांवर आपल्याला 5-5चे राऊंड तयार करायचे. तर इथे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग 5चा राऊंड तयार करण्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मणी घेतले आणि 1 आणि 2 अशा 2 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढायची. अशा प्रकारे यानंतर पुढच्या एका मण्यामधनं सुई बाहेर काढायची आहे आणि पुढच्या अजून एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे टोटल 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यामध्ये आपल्याकडे 5चा राऊंड तयार करण्यासाठी 1 2 3 मोती ऑलरेडी आहेत. मग धाग्यात आपल्याला फक्त 2च मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. आता परत पुढचे जे 2 पांढरे मणी आहेत यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. इथे पण धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं पुढच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची. व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा आहे. यानंतर हे पूर्ण आपल्याला 5-5च्या राऊंडनी इथे कंप्लीट करून घ्यायचंय. आता अशा प्रकारे हे 5-5चे राऊंड इथे पूर्ण करून घेतलेले आहेत मी. आणि आता हे असं जर आपण बसवलं तर आता इथे वाटीचा आकार आपल्या इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला याला खालून फक्त थोडी उंची वाढवायची आहे. यासाठी आपल्याला काय करायचंय तर हा 5चा राऊंड जो आपण तयार केलेला आहे त्यातला हा जो खालचा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 4-4चे राऊंड तयार करायचे आहेत. म्हणजे इथे आपल्याला 1 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग धाग्यामध्ये आपल्याला 3 पांढरे मणी घालायचे आहेत. 3 पांढरे मणी मी इथे घातले आणि ज्या मण्यामधनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच एका सिंगल मण्यातनं आधी आपण धागा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे. यानंतर हा जो पुढचा पांढरा मणी आहे 5च्या राऊंड मधला हा जो पुढचा पांढरा मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे आहेत आणि 1 2 आणि 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता परत इथे धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. याप्रमाणे तुम्हाला हा पूर्ण राऊंड जो आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे. आता इथे आपण हे सगळे 4-4चे जे राऊंड आहेत हे इथे पूर्ण करून घेतलेले आहे. आता हे बघा आपण असं ठेवल्यानंतर एवढी उंची मिळणार आहे आपल्याला आणि अशा प्रकारे इथे आपल्याला खालचा एक बेस तयार करायचा आहे.
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला ही उंची कमी वाटते अजून वाढवायची आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे आपण चारचे जे राऊंड इथे एकच लाईन बनवलेले आहेत, तर तुम्हाला हेच राऊंड आणखी इथे वर चारचे राऊंड बनवायचे. म्हणजे याच्यावर परत 3 मोती घेऊन इथे परत इथे 2 मोती असं करत करत अजून हा सेम जो बेस आहे हा अजून एकावर एक असा वाढवायचा आहे. म्हणजे तुम्हाला याची जर खालची बेस लाईन वाढवायची असेल तर हे असं न होता आणखीन थोडं वरती जाईल. ओके, तर आता मी तुम्हाला हीच लेंथ दाखवणार आहे. आता इथे मी एका पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपल्याला 5चा राऊंड तयार करायचा आहे. धाग्यामध्ये आता आपण 5 मणी घालून घेणार आहोत. 1 2 3 4 मणी घालायचे आहेत आपल्याला. 5चा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे, आणि 1 मणी आपल्याकडे ऑलरेडी इथे आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच एका मण्यातनं सुई आपल्याला ऑपोजिट डिरेक्शनने बाहेर काढून घ्यायची आहे. ह्याच एका मण्यातनं प्रत्येक वेळेला, आणि धागा डबल घ्यायचा आहे आपल्याला. 40 नंबरचा डबल धागा किंवा 50 नंबरचा सिंगल धागा अशा प्रकारे. आता आपल्याला पुढच्या एकाच मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मग 5चा राऊंड तयार करण्यासाठी आपल्याला 3 मणी घ्यावे लागणार आहेत. आणि 1 2 आणि 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता परत पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत आणि इथे पण एक राऊंड तयार करायचा आहे. आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आता आपल्या इथे बेस तयार होत चाललाय असा, आणि हे बसतंय व्यवस्थित. तर तुम्हाला हे जे पूर्ण राऊंड आहे आपला, हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर हा पूर्ण राऊंड तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे 3 मोती घालून कंप्लीट करून घ्या. आता अशा प्रकारे इथे आपला कॅन्डल स्टँड जो आहे हा पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला ह्याला डेकोरेट करायचं आहे. तर ह्याला डेकोरेट करण्यासाठी मी क्रिस्टल बीड्सचा वापर करणार आहे. तर आता हे बघा, हा जो मधला मोती आहे कुठला पण, यातनं मी सुई वरच्या बाजूने काढून घेते. आता इथे आधी मी लाल क्रिस्टल घालून घेते आहे. 6 नंबरच्या मोत्यांसाठी आपण 5 नंबरचा क्रिस्टल घेतलेला आहे, कारण 5 नंबरच्या क्रिस्टलची जी साईज असते ती ऑलमोस्ट 6 नंबरच्या मोत्यासारखीच असते. जर तुम्ही 6 नंबरला 6 नंबरचाच क्रिस्टल वापरला तर तो साईजनी मोठा होईल आणि ह्या जो सेंटरमध्ये जो स्पेस आहे यामध्ये तो मावणार नाही. म्हणून मी तुम्हाला 4 वेळेला सांगते आहे की 6 नंबरच्या मोत्याला 5 नंबरचाच क्रिस्टल तुम्हाला वापरायचा आहे. तर आता हे क्रिस्टल मी घालून घेतलेलं आहे. आता हा क्रिस्टल इथे घालून घेतलेला आहे. आणि आता इथे धागा आपण या मधल्या मोत्यातनं वरच्या बाजूने काढला होता. तर आता आपल्याला काय करायचंय की हा जो खालचा मोती आहे, हा जो मधला मोती आहे पांढऱ्या रंगाचा, यातनं खालच्या बाजूने क्रिस्टल बाहेर काढून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही वरच्या बाजूने काढलात तरीही चालेल, कुठल्याही बाजूने काढलात तरीही चालेल. धागा हळूहळू ओढायचा आहे आणि खूप जास्त घट्ट ओढायचा नाहीये. हे बघा, अशा प्रकारे आपल्या इथे क्रिस्टल व्यवस्थित ऍडजस्ट झालेला आहे. आता परत इथे आपल्याला ऑल्टरनेट वेगवेगळा रंग घालायचा आहे. तर इथे मी निळा रंग घालते. निळा रंग मी घातलेला आहे क्रिस्टलचा. आता परत हा जो शेजारचा पांढरा मोती आहे यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि धागा हळूहळू ओढायचा आहे, घट्ट ओढायचा नाहीये. अशा प्रकारे हे बघा. आता तुम्हाला याच प्रकारे इथे ऑल्टरनेट लाल निळा लाल निळा ही पूर्ण लाईन तुम्हाला भरायची आहे. त्याचप्रमाणे ही खालची लाईन सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे भरायची आहे. आणि यानंतर
मी इथे दाखवल्याप्रमाणे हा जो मधला 5 जे राऊंड बनवलेले आहेत आपण 5 मोत्यांचे, हा आपल्याला रिकामा ठेवायचा आहे राऊंड, कारण इथे आपले क्रिस्टल मावणारच नाहीये. क्रिस्टलची साईज मोठी आणि आतमधला स्पेस कमी असल्यामुळे, त्यामुळे हा मधला जो स्पेस आहे तो आपल्याला ब्लँक ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे पण क्रिस्टल घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आता तुम्हाला ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन आणि ही तिसरी लाईन, यामध्ये पूर्ण मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला क्रिस्टल्स भरून घ्यायचे आहेत. हे क्रिस्टल भरून झाले की मग आपण बघूयात की आपला दिवा कसा दिसतोय. अशा प्रकारे मी हे भरून घेतल्यानंतर आपला हा दिवा एकदम सुंदर, कॅन्डल स्टँड एकदम सुंदर झालेला आहे. अगदी घट्ट आहे, वाकत सुद्धा नाहीये. या दिव्याचा वापर तुम्ही कोणालाही गिफ्ट म्हणून देण्यासाठी करू शकतात. दिवाळीचं गिफ्ट म्हणा किंवा काय कोणाकडे वास्तुशांती असेल, घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर गिफ्ट देण्यासाठी खूपच सुंदर आहे. हा दिवा चालू केल्यानंतर खूपच सुंदर दिसतं. रात्री सुद्धा खूप छान दिसेल. इथे सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे क्रिस्टल्स वापरू शकतात. लाल, पिवळे, गुलाबी, निळे, हिरवे कुठलेही क्रिस्टल तुम्ही वापरा, खूप सुंदर दिसेल हा दिवा. आणि जर तुम्हाला ह्या क्रिस्टलचं हे पणती स्टँड म्हणून सुद्धा वापरायचं असेल तर मी इथे हे 12 राऊंड घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही 14 राऊंड, 16 राऊंड तुमच्याप्रमाणे ॲडजस्ट करून तुम्ही हा दिवा लहान किंवा मोठा बनवू शकतात. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.